जाहीर करण्यात आली आहे। मित्रांनो, पहिला टप्पा जवळपास 14 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झालेला आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर सतत तसे 35,000 रुपये सर्व पीक विमा रक्कम जमा होत आहे। मित्रांनो, तुम्हाला मिळालेली रक्कम आणि दुसऱ्या शेतकऱ्याला मिळालेली रक्कम यामध्ये मोठी तफावत असू शकते, कारण तुम्ही कोणत्या पिकासाठी पीक विमा भरला यावर अवलंबून आहे। पीक विमा वितरण राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे दुसरे पैसे टप्पा वितरित होण्यास सुरुवात झाली आहे। पीक विमा पहिल्या टप्प्यातील वितरित झालेला आहे। आज निधी जमा होत आहे, कारण महत्त्वाच्या निर्णयात आज सकाळपासून निधी वितरित सुरुवात झाली आहे। काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 20,000 रुपये, काही जिल्ह्यांमध्ये 30,000 रुपये, काही जिल्ह्यांमध्ये 40,000 रुपये, काही जिल्ह्यांमध्ये 50,000 पर्यंत पीक विमा वाटप होणार आहे, ज्याचे 2022 आणि 24 आणि 3 वर्षात अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल असे सर्व शेतकरी बांधवांचा आज निधी जमा होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपत आहे। मित्रांनो, दुसरा टप्पा वाटप होणार आहे। जिल्हा व वेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, पीक विमा कंपनीतील 3 टप्पे केले असून पहिला टप्पा झाला आहे, तर काही ठिकाणी वाटप सुरू आहे। अशा आज दुसरा टप्पा वाटप जाहीर केला आहे। तर मित्रांनो, आता दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांना सविस्तर यादी पाहूया। मित्रांनो, 10 डिसेंबर या दिवशी सकाळी 11 वाजता यवतमाळ, नाशिक, जळगाव, सोलापूर जिल्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरील पीक विमा जमा केला जाणार आहे। 12 डिसेंबर या दिवशी सकाळी 11:30 वाजता बुलढाणा, धाराशिव, नांदेड, पालघर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरील पीक विमा जमा केला जाणार आहे। हा पीक विमा 2022 आणि 23 आणि 24 या 3 वर्षात एकत्रितपणे वाटप होत आहे। 2022 आणि 23 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांनी पैसे मिळाले नव्हते, तसेच 2024 मध्ये झालेले नुकसानीचे पैसे बाकी होते। त्याच अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे। आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा बोरवरे यांनी माध्यमातून हा पीक विमा पैशाचे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरील माध्यमातून या पिकाचे पैसे वाटप थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरील विधित करण्यात आदेशात आले आहे आणि आज निधी जमा होत आहे। भरपूर शेतकरी बांधवांचे सोयाबीन, कापूस, तूर, हळद, मूग, ज्वारी, बाजरी असे 50% पिकाचे नुकसान जास्तीत जास्त पीक विमा वाटप आहे। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे उद्याच पीक विमा मिळणार आहे। धन्यवाद।